मार्केटमध्ये इतके सारे बीबी क्रीम्सचे ऑप्शन्स आहेत, पण त्यामध्ये कन्फ्युजन होतं की नेमकं कोणता बीबी क्रीम वापरावा. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला खूप कॉमनली विचारलेला प्रश्न आहे की प्रणती कोणता बीबी क्रीम चांगला आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे 5 फेवरेट बीबी क्रीम्स दाखवणार आहे, जे की खूप चांगले आहेत. मी पर्सनली हे यूज करत आहे. आणि त्यापैकी ड्राय स्किनसाठी कोणते चांगले आहेत, ऑइली स्किनसाठी कोणते चांगले आहेत, सेन्सिटिव्ह तुमची स्किन असेल, ॲक्ने प्रोन स्किन असेल तर तुम्ही कोणती बीबी क्रीम वापरू शकता, हे सगळं डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला खूपच हेल्पफुल होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना जसं शाउटआउट देतो ते सुद्धा मी देणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आता बीबी क्रीम्स दाखवण्याच्या आधी बीबी क्रीमबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देते. बीबी क्रीम म्हणजे नेमकं काय? ब्लेमिश बाम असं सुद्धा ह्याला म्हणलं जातं. आता रोजच्या वापरण्यासाठी आपल्याला क्रीम हवी असते जी आपल्याला थोडंसं लाईट मेकअप इफेक्ट देईल, पण जास्त हेवी कव्हरेज नको आहे, जास्त हेवी वाटायला नको फेसवरती. फाउंडेशन लावल्यानंतर जसं आपल्याला फेसवरती हेवी वाटत असतं तसं इफेक्ट नको आहे. एक लाईट मेकअप इफेक्ट जर तुम्हाला हवा असेल तर बीबी क्रीम सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि ह्याला तुम्ही रोज यूज करू शकता. आता बीबी क्रीम आजकाल जे येत आहेत त्याच्यामध्ये भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा मिळतात, जसं की SPF फॅक्टरसुद्धा मिळतो, सन प्रोटेक्टिंग फॅक्टर म्हणजे आपले सनस्क्रीनमध्ये जे जे गुण असतात ते सुद्धा थोडंसं बीबी क्रीममध्ये घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे हायड्रेटिंगसुद्धा असतात, म्हणजे मॉइश्चरायझरचं सुद्धा काम होऊन जातं. त्यामुळे एकच क्रीम आहे पण एका क्रीममध्ये तुम्हाला हायड्रेशनसुद्धा मिळतं, SPFसुद्धा मिळून जातं आणि त्याचबरोबर लाईट मेकअप इफेक्टसुद्धा मिळतो, मीडियम कव्हरेजसुद्धा मिळून जातं. त्यामुळे डेली वेअरसाठी बीबी क्रीम सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. चेहऱ्यावरती थोडंसं डिस्कलरेशन आहे, अनइवन स्किन टोन आहे तर त्याच्यासाठी बीबी क्रीम खूप छान काम करते आणि तुम्ही ह्याला रोज वापरू शकता. फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगते की SPF जरी लिहिला असला, हायड्रेटिंग जरी लिहिला असलं तरीही बीबी क्रीम लावण्याच्या आधी स्किन केअर करायला अजिबात विसरायचं नाही. आता SPF फॅक्टर 50 आहे म्हणून तुम्ही म्हणणार की मी सनस्क्रीन लावत नाही कारण माझ्या बीबी क्रीममध्ये सनस्क्रीन आहे. असं करायचं नाही. का करायचं नाही? कारण आपण जेव्हा हे मेकअप प्रॉडक्ट्स जेव्हा यूज करतो, जसं की बीबी क्रीम आपण यूज करणार आहोत तर आपण किती यूज करतो? एकदम थोडंसं यूज करतो. आणि त्याच्यानं जर तुम्हाला वाटत असेल की SPF मिळालेला आहे, सनस्क्रीन मिळालेलं आहे तर तसं होत नाही. सनस्क्रीन हे तुम्हाला लावावं लागणारच आहे. जर उन्हात जायचं असेल सनस्क्रीन लावायला स्किप करू नका, कारण सनस्क्रीन आपण आय थिंक स्किनवरती सगळ्यात जास्त प्रोडक्ट जो आपण लावतो तो आहे सनस्क्रीन, कारण आपल्याला प्रोटेक्शन हवं असतं. त्यामुळं बीबी क्रीम जरी तुम्ही वापरत असला तरीही जो तुमचा स्किन केअर रुटीन आहे, मॉइश्चरायझर म्हणा, सनस्क्रीन म्हणा, हे तुम्ही लावा. आय वूड रेकमेंड की तुम्ही नक्कीच स्किन केअर फॉलो करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बीबी क्रीम वापरू शकता. ठीक आहे. आता बेबी क्रीमला रिमूव्ह कसं करायचं? जर तुम्ही खूप लाईटली वापरला असाल, अगदी थोडंसं घेतलं आणि फक्त थोडंसं स्प्रेड केलेलं आहे तर जो तुमचा रेग्युलर फेस वॉश आहे त्याच्यानं सुद्धा हा वॉश ऑफ होऊन जातो. आणि थोडंसं जर तुम्ही प्रोडक्ट जास्त वापरला असाल, लेअरिंग केला असाल, बीबी क्रीमची जर केला असाल तर तुम्हाला एक मेकअप रिमूव्हर यूज करणं गरजेचं आहे. त्यामुळं मेक शुअर की झोपण्याच्या आधी तुम्ही पूर्णपणे मेकअप तुमचा बीबी क्रीमचा जरी असला तरी पूर्णपणे फेस वॉश करा, देन यू कॅन गो टू बेड. पण विदाऊट फेस वॉश अजिबात तुम्ही झोपू नका. त्यामुळे झोपण्याच्या आधीसुद्धा स्किन केअर नक्की करा. ठीक आहे. तर हे होतं थोडंसं नॉलेज बीबी क्रीमबद्दल. जर तुम्हाला माहीत नसेल, आय वूड तुम्हाला हेल्प झाली असेल. आता लेट मी शो की माझे फेवरेट 5 बीबी क्रीम कोणते आहेत. आता सगळ्यात पहिला बीबी क्रीम जो की माझ्या लाईफमधला सगळ्यात पहिला बीबी क्रीम होता असं सुद्धा मी म्हणेल, आणि कदाचित जे वापरत आहेत त्यांच्यासाठीसुद्धा हा फर्स्ट बीबी क्रीम असेल असं मला वाटतं. आणि तो आहे पॉन्ड्सचा हा बीबी क्रीम, जो की खूप म्हणजे खूप छान आहे. आणि माझ्या सगळ्यात पहिला मी जो बीबी क्रीम वापरला होता तो पॉन्ड्सचाच बीबी क्रीम वापरलेला आहे. आता या प्रॉडक्टबद्दल सगळं डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे. ह्याची प्राईस काय आहे, ह्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे अपडेटेड आहेत, त्यामुळे तुम्ही चेक करू शकता. आणि आता बीबी क्रीम सिलेक्ट करताना सुद्धा तुम्हाला तुमच्या शेडप्रमाणे सिलेक्ट करावं लागतं. बीबी क्रीममध्ये सुद्धा जसं फाउंडेशनचे शेड्स असतात तसं बीबी क्रीममध्ये सुद्धा शेड्स येतात. त्यामुळे तुमच्या स्किन टोनप्रमाणे तुमचा कलर जो आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचा जो बीबी क्रीम आहे त्याचासुद्धा शेड सिलेक्ट करायचा.
तर आता जो हा पॉन्ड्सचा बीबी क्रीम मी वापरत आहे आणि ह्याचा शेड नंबर जो आहे तो आहे आयव्हरी. आय थिंक ह्याच्यामध्ये 3 शेड्स येतात, नॅचरल, आयव्हरी आणि आय थिंक सँड, बहुतेक असं येतात. तर त्यातला माझा हा आयव्हरी माझा शेड आहे. आणि आता ह्याच्यामध्ये SPF फॅक्टर जर तुम्ही बघितला तर हा 30 SPF आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सन प्रोटेक्टिंग फॅक्टरसुद्धा आहे. ह्याचा इफेक्ट जो आहे तो मॅट लुक आहे. ठीक आहे, मॅट लुक असल्यामुळं हा ऑइली स्किनसाठी चांगला आहे. आणि तुम्ही बीबी क्रीम जरी वापरला, कोणतीही बीबी क्रीम वापरा, हे जे मी 5 तुम्हाला दाखवणार आहे ते 5ही तुम्ही कोणतंही जरी वापरला तरी आय वूड सजेस्ट की त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर नक्की वापरा. म्हणजे क्रीम प्रॉडक्ट असल्यामुळे किती जरी मॅट म्हटलं तरी थोड्या वेळानं आपल्याला क्रीमी किंवा थोडंसं चिपचिपपणा फील होतोच. त्यामुळं कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर जे पण तुमच्याकडे आहे ते तुम्ही वापरू शकता. तर पर्सनली आय वूड सजेस्ट की हा जो बीबी क्रीम आहे ऑइली स्किनसाठी चांगला आहे आणि ह्याची प्राईस वगैरे एव्हरीथिंग यू कॅन सी ऑन द स्किन. सो द फर्स्ट बीबी क्रीम दॅट आय ॲब्सोल्युटली लव्ह इज दिस पॉन्ड्स बीबी क्रीम. सेकंड बीबी क्रीम जे मला खूप आवडतं आणि अगेन ऑइली स्किनसाठी खूप चांगला आहे दॅट इज स्विस ब्युटीचा हा बीबी क्रीम. हा शायनी पर्ल वॉटर ड्रॉप ब्लेमिश बाम आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 02. ठीक आहे, तर हा सुद्धा एक खूप चांगला बीबी क्रीम आहे. अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, जास्त महाग नाही आहे आणि ह्याचा फिनिश खूप चांगला आहे, ड्यूवी आहे. आणि इनफॅक्ट आता ह्या लुकसाठी मी फक्त हे बीबी क्रीम वापरलेली आहे आणि थोडंसं कन्सिलर यूज केलेली आहे नो डाऊट, पण फक्त हा बीबी क्रीम मी यूज केलेली आहे. फाउंडेशन वगैरे सध्या मी काही लावलेली नाही आहे. इझिली ब्लेंड होतं आणि त्यामुळे डेली वेअरसाठी हा खूप चांगला आहे. थोडासा ग्लोई इफेक्ट देणार आहे. त्यामुळे असं जर तुम्हाला एक बीबी क्रीम हवा असेल तर स्विस ब्युटीची बीबी क्रीम तुम्ही नक्की ट्राय करा. ह्याचा फिनिश मॅट लुक आहे, त्यामुळे ऑइली स्किन असेल तर हा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सो सेकंड ऑप्शन इज स्विस ब्युटी बीबी क्रीम. आता थर्ड बीबी क्रीम जी अगेन मला खूप जास्त आवडते. माझ्या डेलीवेअरमध्ये ऑल्टरनेटिव्हली मी सगळे क्रीम्स वापरत असते अँड अगेन दिस इज वन ऑफ माय फेवरेट प्रॉडक्ट. आरची बीबी क्रीम अगेन खूप मस्त आहे आणि मला ह्या सगळ्या बीबी क्रीम्समध्ये ह्या बीबी क्रीमची पॅकेजिंग खूप छान वाटते. जस्ट लुक ॲट दिस ट्यूब, इट्स व्हेरी क्लासी, दिसायला खूप छान वाटतं आणि व्हेरी रिच लुक आहे. पॅकेजिंग ह्याची खूप रिच आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा शेड्स आहेत. माझा जो शेड आहे तो आहे 03 आहे. मीडियम शेड मी घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा SPF फॅक्टर मला वाटत नाही आहे लिहिलेलं आहे, पण लाईट वेट आहे. स्किन टोनमध्ये खूप इझिली ब्लेंड होऊन जातो. जर तुम्हाला एक प्रॉपर नो मेकअप लुक जर क्रिएट करायचा असेल तर डेफिनेटली मार्चची ही बीबी क्रीम तुम्ही ट्राय करू शकता. प्राईस अफोर्डेबल आहे, महाग नाही आहे, त्यामुळं तुम्ही अफोर्ड करू शकता. लिंक ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो थर्ड ऑप्शन इज मार्स बीबी क्रीम. लिंक वगैरे सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. प्राईस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि ही मी पर्सनली वापरत आहे माझ्या मार्सच्या मेकअप लुकमध्ये. जर तुम्ही बघितला नसाल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. वन ब्रँड मेकअप ट्युटोरियलमध्ये मी मार्सचे सगळे प्रोडक्ट्स वापरून एक खूप छान असा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे आणि त्यामध्ये बेस करण्यासाठी मी मार्सची बीबी क्रीम वापरलेली आहे. सो डेफिनेटली डू चेक आउट दॅट व्हिडिओ ॲज वेल. सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी गुड ऑप्शन. आता नेक्स्ट ऑप्शन बीबी क्रीममध्ये मी तुम्हाला देत आहे जे की अगेन वन ऑफ माय फेवरेट आहे. ड्राय स्किन असेल तर खूप छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी. माय ग्लॅमची ही बीबी क्रीम विच इज अगेन अ व्हेरी गुड प्रॉडक्ट आणि ह्याचा जो बेस्ट थिंग आहे ह्याच्यामध्ये SPF 50 आहे आणि हे PA+++ आहे. खूप हायड्रेटिंग आहे, त्यामुळे ड्राय स्किन जर तुमची असेल तर हे तुम्हाला खूप चांगलं आहे. हायड्रेटिंग इफेक्ट देणार आहे प्लस आणि ह्याच्यामध्ये सुद्धा शेड्स आहेत, त्यामुळे तुमच्या शेडप्रमाणे तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे. आणि माझा जो शेड आहे जे मी यूज करत आहे तो आहे 101 कॅश्यू. हा शेड मी यूज करत आहे. खूप हायड्रेटिंग आहे आणि मॉइश्चरायझिंग इफेक्ट. हायड्रेटिंग असल्यामुळं ऑब्व्हियसली मॉइश्चरायझिंग तुम्हाला वाटणार आहे स्किनवरती. त्यामुळे जर तुमची स्किन टाईप कोरडी असेल तर खूप छान तुम्हाला वाटेल ही बीबी क्रीम यूज केल्यानंतर. त्यामुळे डेफिनेटली ट्राय करा. पण अगेन आय वूड सजेस्ट ड्राय स्किन जरी असली तरी कोणताही क्रीम प्रॉडक्ट वापरल्यानंतर थोडंसं लूज पावडर और कॉम्पॅक्ट पावडर यूज करून त्याला सेट करा. म्हणजे तुम्हाला केकी वाटणार नाही, ग्रीसी वाटणार नाही. त्यामुळं हा तुम्ही ट्राय करू शकता. जर तुमची स्किन ड्राय असेल तर दिस इज वन ऑफ द बेस्ट बीबी क्रीम आय वुड रेकमेंड फॉर यू. आणि आता ह्या बीबी क्रीमवरती अजून एक गोष्ट लिहिलेली आहे की जर तुमची स्किन टाईप सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही ह्याला पॅच टेस्ट करा. त्यामुळे जर तुमची स्किन टाईप सेन्सिटिव्ह असेल आणि तुम्हाला जर हा बीबी क्रीम ट्राय करायचा असेल डेफिनेटली पहिला पॅच टेस्ट करा.
जस्ट सी की तुम्हाला हे सूट होत आहे की नाही अँड देन गो फॉर इट. अदरवाईज ड्राय स्किन, रेग्युलर ड्राय स्किन असेल तुमची तर तुम्ही यूज करू शकता. नॉर्मल स्किनसाठी पण खूप चांगला आहे, कॉम्बिनेशन स्किनसाठी सुद्धा खूप चांगला आहे. सेन्सिटिव्ह स्किन असेल तर डेफिनेटली पॅच टेस्ट करा आणि मग तुम्ही यूज करू शकता. आणि आता लास्ट ऑप्शन बीबी क्रीममध्ये मी तुम्हाला देत आहे, जी की अगेन माझी खूप फेवरेट बीबी क्रीम आहे. ड्राय स्किनसाठी खूप चांगली आहे. ॲक्ने प्रोन जर तुमची स्किन असेल, सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुमच्यासाठी सुद्धा हे सूट होणार आहे. अँड दॅट इज बाय डर्माको. डर्माकोची ही बीबी क्रीम खूप मस्त आहे आणि ह्याचे प्लस पॉईंट्स तुम्हाला सांगते. SPF 30 आहे, PA+++ आहे, त्याचबरोबर 2% नायसिनामाइड आहे आणि 1% हॅलोरॉनिक ॲसिड आहे. हे सुद्धा मी यूज करत आहे रेग्युलरली आजकाल, त्यामुळे मला हा खूप आवडत आहे. कव्हरेजसुद्धा ह्याचा मीडियम आहे. जर तुम्हाला बिल्ड करायचं असेल तर तुम्ही बिल्डसुद्धा करू शकता. डेली वेअरसाठी खूप चांगलं आहे. ॲक्ने मार्क्स वगैरे स्किनवरती असेल, पिंपल्स असतील तर त्यालासुद्धा हे कवर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा. ड्राय स्किन टाईप, ॲक्ने प्रोन स्किन, सेन्सिटिव्ह स्किन असेल तर डेफिनेटली डर्माकोचा हा जो बीबी क्रीम आहे हा एक खूप चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आणि याची प्राइसिंग MRP आय थिंक 399 आहे. बाकी लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे. त्यामुळे तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही बाय करू शकता. आणि माझा जो शेड नंबर आहे तो आहे 01 आयव्हरी शेड आहे. तुमच्या स्किनप्रमाणे शेड सिलेक्ट करू शकता. अँड डेफिनेटली ट्राय दिस आउट. हा खूप मस्त आहे. आणि मैत्रिणींनो, हे आहेत माझे 5 फेवरेट बीबी क्रीम्स जे मी रेग्युलरली यूज करत आहे. आणि हा व्हिडिओ कोणताही स्पॉन्सर्ड नाही आहे किंवा कोलॅबरेशनमध्ये व्हिडिओ केलेला नाही आहे. हे सगळे प्रॉडक्ट्स मी पर्सनली माझ्या पैशाने विकत घेतलेले प्रॉडक्ट्स आहेत. आणि आता तुम्ही म्हणाल इतके सारे बीबी क्रीम्स यूज करतेस का? येस, ऑफकोर्स यूज करते, कारण बिंग अ कॉन्टेंट क्रिएटर तुम्हाला नवीन नवीन प्रॉडक्ट्स ट्राय करावे लागतात. आणि ट्राय केल्यानंतरच मी तुमच्यासाठी असे हेल्पफुल व्हिडिओज घेऊन येऊ शकते की कोणता प्रॉडक्ट तुम्ही यूज करू शकता. त्यामुळं जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण इट टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट्स टू ब्रिंग सच काइंड ऑफ व्हिडिओज. त्यामुळं प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसाल देन प्लीज टेक अ मोमेंट अँड डू सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नावं उरलेले आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं. सो थँक्यू सो मच कल्याणी घोडेकर, थँक्यू सो मच मुग्धा पूर्णेकर, थँक्यू सो मच शिल्पा फ्रॉम कापसी, थँक्यू सो मच सविता फ्रॉम वास्को गोवा, थँक्यू सो मच रेखा पाटील, थँक्यू सो मच साधना, थँक्यू सो मच तनुजा, थँक्यू सो मच मंगल हांडे अँड थँक्यू सो मच राजश्री. गाईज, थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज, तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला देखील वाटत असेल की मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. अँड वेट फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ सो दॅट मी पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचंसुद्धा नाव घेऊन असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.